Next, example number 10. The inverse of symmetric matrix is, this is just objective question. Inverse of symmetric matrix. Symmetric matrix कसा असतोय? If A transpose is equal to A, then it is symmetric. It is symmetric matrix. A transpose is equal to A, then matrix is called as symmetric matrix. Therefore, inverse of symmetric matrix is again symmetric. This is just theoretical question. Option is A, just directly answer. Now, example number 11. For a 2 by 2 matrix A, 2 by 2 matrix A, if A into adjoint A is equal to 10, 0, 0, 10, then determinant A is equal to, we know the property. Property काय काल सांगितलं, A into adjoint A or adjoint A into A is equal to determinant A into I. Property याच्यातून 10 कॉमन घेता येईल आपल्याला. 10 आउट, इनसाइड 1 0 0 1, 10 out 1 0 0 1. This is what 10 into identity matrix. 10 into identity matrix. Therefore, A into adjoint A is equal to what? Determinant A into I. Compare this, determinant A into I. That is determinant A is equal to 10. Direct answer. That is B option. B option. And next question, example number 12. If A inverse is equal to minus 1 by 2, 1 minus 4 minus 1 2, then A is equal to. आता आपल्याला A inverse दिलाय, A काढायचा आहे. A inverse दिलाय, A काढायचा आहे. तर कसा काढता येईल? तर A inverse into A चं मल्टिप्लिकेशन केलं तर I मिळतं. त्या प्रॉपर्टीनुसार पण सोडवता येईल. हे ट्रायल अँड एरर मेथड. A into A inverse is equal to I करता येईल. टेस्टिंग करायचं. हा A inverse into I आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणत्याला येतो तो बघायचा. नसेल, नको असेल तर दुसरी मेथड आहे. दुसरी मेथड काय? क्रॉस चेक करून बघायचं. आता A इन्व्हर्स मध्ये हे 1 2 जायला पाहिजे. म्हणजे A मध्ये काय आपल्याला माहिती आहे, ऑर्डर 2 चा पण इन्व्हर्स कसा काढतोय? ऑर्डर 2 चा इन्व्हर्स 1 by determinant A into adjoint A. This is just formula. A inverse is equal to this 1 by determinant A into adjoint A. आता आपल्याला A इन्व्हर्स दिलाय. A इन्व्हर्स दिलाय. आपण काय करणार? याच्यावरून जायचं. 1 by determinant A into adjoint A. आता याच्यामध्ये adjoint काढताना ऑर्डर 2 ला आपण काय करतो? हे डायगोनलचे एलिमेंट इंटरचेंज करून घेतो. 1 2 चा 2 1. 2 1 कशात आहे बघायचं. 2 1 इथं 2 मायनस 1 तेव्हा येणार नाही. इकडे 2 minus 4 1 1, सॉरी चेक करून बघूया. -1 2 1 -4 -1 2, ये इंटरचेंज होणार. 1 2 इंटरचेंज 2 1 आणि याचे साइन चेंज होणार. साइन चेंज आणि आउटसाइडला काय आलं पाहिजे? 1 बाय डिटर्मिनंट आहे. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय? -2 कशामध्ये ते चेक करूया. -2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू इकडे 2 क्रॉस मध्ये केला तर 2 + 4 6 हे येणार नाही. दिस कॅन्सल. -2 -6 दिस कॅन्सल. दिस इज 2 + 4 6 कॅन्सल. ऑप्शन इज डी ओनली. आता याचा ऑर्डर 2 चा आपल्याला ओरली सुद्धा कॅल्क्युलेट करता येतं. इंटरचेंज करायचे. 2 1 चा 1 2 इथं 1 2 जातोय आणि या दोघांचे साइन चेंज करतोय आपण. ऑर्डर 2 मध्ये ऍडजॉइंट काढताना काय 2 1 इंटरचेंज 1 2 आणि 1 4 साइन चेंज -1 -4. आणि याचा डिटर्मिनंट क्रॉस केला तर 2 मिळेल. 2 -4 -2 तो आउटसाइडला मिळतोय. म्हणजे ऑप्शन काय? डी ऑप्शन. हे जस्ट बाय ओरली जाता येईल कारण ऑर्डर 2 चा दिलाय त्यामुळे ओरली आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. Next question, example number 13. If A is equal to -1 to 2 -1 and B is equal to 3 1 such that A into X equal to B, then X is equal to, X calculate करायचं capital X. That is A is the matrix, B is the matrix, X पण matrix असणार आणि याच्यातला कोणता matrix आहे असं विचारलेला क्वेश्चन आहे. A ची ऑर्डर किती आहे? 2 by 2. This is just matrix multiplication. It is 2 by 2. It is B as a 2 by 1. तर X ची ऑर्डर काय असणार? बाय मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. That is matrix multiplication is confirmable when number of columns in A is equal to number of rows in X. X मध्ये पण 2 rows असणार आणि 2 by 1 येण्यासाठी इथे 2 by 1 2 by. X ची ऑर्डर 2 rows 1 column. X ची ऑर्डर काय होईल? 2 rows
वन कॉलम, टू रोज कशामध्ये, याच्यामध्ये एकच रो आहे तर ए येणार नाही, ए कॅन्सल, याच्यामध्ये सिंगल रो कॅन्सल. राहिले दोन पॉसिबिलिटी, दोन रो असणारे दोनच आहेत, बी अँड डी. आता ट्रायल एरर करता येईल आपल्याला. समजा आपण डी घेतला 5 7, एक्सच्या ठिकाणी 5 7 दिला तर x इक्वल टू बी आलं पाहिजे. तर टेस्टिंग करता येईल. 5 7 मी इथे टाकतो मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. 5 7 x इक्वल टू बी येते का चेक करूया. रो बाय कॉलम इट इज -5 प्लस 14, -5 प्लस 14 9 येतो. 9 येतोय का, म्हणजे डी ऑप्शन येणार नाही. 3 येतोय तिकडे, तर डी ऑप्शन नाही. ट्रायल करून बघितला x इक्वल टू बी, दॅट इज -1 into 5, -5 plus 2 into 7 14, -5 plus 14 it is 9, x equal to 9. 9 मिळाला. मी तर 9 आहे का, नाही आहे, 3 आहे, त्यामुळे डी ऑप्शन येणार नाही. राहिला कोणता ऑप्शन, डी ऑप्शन. दिस इज द फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, एक्झाम्पल नंबर 14. 14 काय, if a is equal to x minus 2 3 7 and a inverse is equal to this, then the value of this x. x ची व्हॅल्यू विचारली, काय दिलाय, a दिलाय, a इनवर्स दिलाय. मग डेफिनेट a into a inverse always I, we know this. a into a inverse is always I. It is order 2 आहे, order 2 चा आहे, that is 1 0 0 1. कुठला एक टेस्टिंग करून बघायचं, कुठला एलिमेंट टेस्टिंग करायचा आपल्याला तो चेक करता येईल. रो बाय कॉलम a into a inverse is equal to आयडेंटिटी मॅट्रिक्स. आपण काय करूयात, फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे हा 0 ला कंपेअर करता येईल. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं जातंय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एंट्री, फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड एंट्रीला आपण टेस्टिंग करणार. x फर्स्ट रो सेकंड कॉलम, दॅट इज x by 70, x by 70 minus 2 into this minus 4 by 70 is equal to 0. Just transfer 4 by 17, 17 cancel, x equal to 4, D option, D option. Next example, example number 15. If A is non-singular matrix, non-singular means what? Inverse exists such that a square minus a plus I is equal to 0, then a inverse value काय असा क्वेश्चन विचारला. This is given, that is solution of 15. a square minus a plus I is equal to 0 given आहे. a inverse पाहिजे तर a inverse ने मल्टिप्लाय करायचं, काय होणार, a inverse into a square minus a inverse into a plus a inverse into I is equal to 0. R is a 0 matrix है, no effect. We know that a inverse into a is equal to always identity matrix. याच्यातला a के a inverse बरोबर cancel, I into a minus I plus a inverse into I, a inverse is equal to 0. That is a minus I is plus a inverse is equal to 0. A inverse value काय होणार, implies a inverse is equal to a transfer I transfer, that is I minus a. Inverse is equal to I minus a, that is D option. Check. जे दिलं त्याला इनवर्स ने मल्टिप्लाय करायचं, आपल्याला इनवर्स मिळून जाईल. दिस इज द सिंपल कॅल्क्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन, द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स इज, दिस इज डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. याचा इनवर्स काढायचा आपल्याला, ऑर्डर 3 चा आहे. मग आपल्याला फॉर्म्युला लावून इनवर्स काढायचं. a इनवर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट a इनटू ऍडजॉइंट a, ऍडजॉइंट a. आता याचा आपल्याला डिटर्मिनंट ओरली कळतोय, कारण फक्त डायगोनल एलिमेंट्स आहेत. 2 इनटू दिस minus 1, that is 2 into this minus 1 into 0 minus 0, that is determinant is equal to minus 2. determinant minus 2 झालं, म्हणजे काय होणार, a इनवर्स मध्ये. आता आपण काय करतोय, ऍडजॉइंट म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढत बसायचं. इथे चेक करूया, पहिले एलिमेंट्स बघा चार ठिकाणी काय आहे, आपण चेक करून बघूया एलिमेंट्स काय आहेत. पहिला एलिमेंट ज्या ठिकाणी आपल्याला एलिमेंट मिळून जाईल तो आपला इनवर्स असेल. चार ठिकाणचा पहिला एलिमेंट बघितला म्हणजे इथला कोफॅक्टर सेम पोझिशनला आहे ऍडजॉइंट मध्ये, कारण तो ट्रान्सपोज केला तरी बदलत नसतोय.
तेव्हा याचा कोफॅक्टर काय काढणार, याचा कोफॅक्टर 2 साठीचा कोफॅक्टर काढायचा, हे निघून गेलं. काय राहिलं, इट इज व्हॉट -1. कोफॅक्टर इज -1 म्हणजे पहिल्या पोझिशनचा दॅट इज इक्वल टू डिटर्मिनंट ए -2 मिळालाय, -1/2 लिहिलं आउटसाइडचा. हा ऍडजॉइंट मधला पहिला एलिमेंट काय मिळणार, 2 चा कोफॅक्टर दॅट इज व्हॉट -1. बाकीचं काही असू दे. आता -1 मिळाला आणि आउटसाइडचा -1/2 हा मी आतमध्ये मल्टिप्लाय करणार. काय मिळेल, -1/2 इंटू -1 दॅट इज +1/2. +1/2 कुठे आहे, हे ऑप्शनला, दॅट इज द आन्सर. म्हणजे ज्यावेळी आपण इनव्हर्स काढतो, इनव्हर्स ही ऍडजॉइंट मेथड आहे 1/डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ए. तर 1/डिटर्मिनंट ए आपण वरली काढला तो -2 मिळतो, आउटसाइडला काय झाला -1/2. आता कोफॅक्टर काढताना काय होते, तर कोफॅक्टर काढल्यानंतर इथला कोफॅक्टर इथंच राहील, ट्रान्सपोज केल्यानंतर ऍडजॉइंट मध्ये तो त्याच ठिकाणी राहत असतो. मग या एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा, त्या एलिमेंटचा कोफॅक्टर -1 आहे, तो -1. मग आतमध्ये मल्टिप्लाय करून बघा, एक एलिमेंट काढला 1/2. टेस्टिंग न जायचं, दॅट इज ए ऑप्शन.